कोल्हापूर जिल्ह्यातील घाटात वसलेलं एक छोटंसं गाव सावरगाव. गाव तसं जेमतेम वस्ती असलेलं, शहरापासून किमान 1.5 तासाच्या अंतरावर असलेलं. गावात अजून एसटी चालू झाली नव्हती. तालुका बाजार अथवा कोल्हापुरात जाण्यासाठी चालतच किंवा बैलगाडीने 2-3 मैल कापून वेशीपर्यंत यावे लागत आणि तेथून एसटी पकडून पुढे जावे लागे. गावात प्राथमिक शाळा सुरू झाली होती. जुन्या पिढीचे शिक्षण झाले नसल्याने अजूनही अनेक जुन्या रूढी, परंपरा तसेच अंधश्रद्धा गावावर रूढ होत्या. गावात मध्यभागी गावदेवीचे मंदिर होते. मंदिरासमोर मोठे झाड होते. तीच गावाची चावडी. येथे दररोज लोकांची ये-जा चाले. झाडाभोवती मोठा कट्टा बांधला होता. तेथे गावाची सभा भरे. तसेच निवांत गप्पा मारीत बसण्याची ती सर्वांची आवडती जागा होती. सकाळ झाली होती. गावात लोकांची वर्दळ चालू झाली होती. पाणी भरायला बायका, गडी माणसे घरातून बाहेर पडली होती. पाठीवर दप्तरे घेऊन लहान मोठी मुलं शाळेत निघाली होती. सकाळची लगबग थोडी कमी झाली. चावडीवर 2-3 माणसं निवांत बसली होती. साधारण सकाळचे 8:30 वाजत आले होते. नामा गावातच वाढलेला 20-22 वर्षांचा तरुण होता. लहानपणीच आईवडिलांचे छत्र डोक्यावरून हरवले होते. होते नव्हते ते सर्व मोठ्या काकाने गिळंकृत केले आणि त्याच्या वाटेला बेवारशाचे जिने आले. कुणी दिले तर खावे, नाहीतर असेच पडून राहावे असे जिने झाले. हळूहळू नाम्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो वेड्यासारखा एकट्यानेच बडबड करू लागला. लोक त्याला वेडा नाम्या म्हणू लागले. तेव्हा सकाळी नाम्या चावडीवर येऊन बसला. नेहमीप्रमाणे स्वतःचीच बडबड चालू होती. माळावर माणूस मारलाय, तिकडं बघितलं म्या, कसा मारला, डोक्यातून रगात आलंय बाहेर, तिकडं जाऊ न ग, तुला बी मारल, अशी असंबंध आणि अखंड बडबड त्याची चालू होती. चावडीवरच्या माणसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हळूहळू माणसांची पांगापांग झाली. दुपारचे 12 वाजले होते. शाळा सुटली. बबन्या आणि त्याचे मित्र शाळेतून बाहेर पडले. बबन्या 7वीत शिकणारा 10-12 वर्षांचा मुलगा. चला र माळावर जाऊया, कैरा पाडाय, बबन्या मित्रांना बोलला. बबन्या आणि त्याच्या मित्रांचा कैऱ्या तोडायचा तसा रोजचाच कार्यक्रम झाला होता. शाळेसमोरच्या मोठ्या पटांगणापलीकडे एक छोटी टेकडी लागत होती. ती चढून गेल्यावर साधारण 10 मिनिटे चालून पुढे गावाचा माळ सुरू होत होता. तेथे लोकांच्या शेतजमिनी होत्या. तसेच बराच विस्तीर्ण असा परिसर होता, झाडाझुडपांनी वेढलेला. सहसा लोक कामाशिवाय त्या परिसरात जात नसत. बबन्या आणि त्याचे मित्र उड्या मारत, दंगामस्ती करत माळावर पोचले. शेतालगतच्या 1-2 झाडावरचे राहिलेले साहिलेले आंबे त्यांनी काढले. अरे एवढंच कैऱ्या आज, किशा बोलला. चायला, चला थोडं आत जाऊ, रानात लई झाडं आहेत ती. कैऱ्या काय, चिच्चा पण काढून आणूया, असे म्हणत बबन्या पुढे चालू लागला. तसे बाकीची मुलंही त्याच्या मागोमाग चालू लागली. थोडं आत गेल्यावर आंबे, चिंचेची बरीच झाडं दिसली. सर्व मुलं कैऱ्या, चिंचा काढण्यात मग्न झालीत. बबन्याची नजर थोड्या दूर असलेल्या एका चिंचेच्या झाडावर पडली. तो पुढे गेला. त्या झाडापाशी आला. दगड उचलण्यासाठी तो खाली वाकला आणि समोर त्याची नजर गेली. समोरील दृश्य पाहून त्याची बोबडी वळली. तो किंचाळला. त्याचा आवाज ऐकून बाकीचे 2-3 तिकडे गेलीत आणि ते दृश्य पाहून सर्वांच्या छातीत धडकी भरली. समोर एका माणसाचा मृतदेह पडला होता. डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली गेली होती. धावत पळत सर्वजण तेथून बाहेर पडले. माळाजवळच्या जंगलात पोलीस जमले होते. मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेहाची बरीच छिन्नविच्छिन्न अवस्था झाली होती. मृतदेहाची मरणोत्तर तपासाची अंतर्गत एक वेगळीच बातमी समोर आली. ती म्हणजे त्या इसमाचा खून करून त्याच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव काढून घेण्यात आले होते. जागेचा पंचनामा झाला. पोलिसांनी त्यांची सूत्र जोरात हलवली. चौकशी दरम्यान त्या मृतदेहाची ओळख पटली. तो इसम सावरगावातीलच होता. त्याचे नाव रघुनाथ शेवाळे असे होते. त्याच्या घरी चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान असे समोर आले की रघुनाथ 2 दिवसांपूर्वी घरून तालुक्याला जाण्यासाठी निघाला होता. तालुक्याला इमारत बांधणीच्या एका कामासाठी तो 4-5 दिवस बाहेरच राहणार होता. पण अचानक त्याच्या घरी त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि घरी आक्रोश झाला. पोलिसांची चौकशी बरेच दिवस चालू होती. जंग पछाडूनही हवी तशी माहिती, पुरावे पोलिसांना मिळत नव्हते.
इतका भयंकर प्रकार गावात पहिल्यांदाच घडला होता. गावात भीतीचे वातावरण पसरले होते. बरेच दिवस निघून गेले. 1.5 महिन्यानंतर त्या दिवशी अमावस्या होती. शिवराज घरातून निघाला होता. त्याला कामानिमित्त तालुक्याला जायचे होते. तसेच काही दिवसांसाठी तो बाहेरच राहणार होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते. शिवराज पायी चालत निघाला होता. शाळेसमोरील पटांगण ओलांडून तो एका पायवाटेवरून चालत निघाला. काही वेळ चालल्यानंतर दुरून गावाची वेस दिसू लागली. आजूबाजूला घनदाट अंधार पसरला होता. सर्व घरं मागं पडली होती. शिवराज चालत होता आणि अचानक मागून त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार झाला. रात्र सरून गेली. सकाळी काही गावकरी मिळून माळरानात लाकूड आणायला निघाली होती. ते तिघे-चौघे रानात पोचले. जळणासाठी रानात लाकूड आणायला गेलेल्या त्यांना काय माहीत की त्यांच्या दृष्टीस काही अभद्र असे पडणार होते. रानातल्या त्याच चिंचेच्या झाडाखाली शिवराजचा मृतदेह पडला होता, छिन्नविछिन्न अवस्थेत. बाजूला एक मोठा दगड पडला होता. लाल लिंबू तसेच इतर काही चित्रविचित्र वस्तू तेथे पडल्या होत्या. अगदी रघुनाथ शेवाळेप्रमाणेच शिवराजलाही आपला जीव गमवावा लागला. पंचनामा झाला. पोलिसांची तपासचक्र सुरू झाली. पोलिसांना तसेच गावकऱ्यांना कळून चुकले की हा नरबळी देण्याचा भयंकर अघोरी असा प्रकार गावात सुरू झाला आहे. घडलेल्या या प्रकारानंतर गावात भयंकर भीतीचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांना वेळी अवेळी बाहेर जाण्यास बंदी होऊ लागली. लहानच काय तर बायाबापडेही जीवाला घाबरून घरात राहू लागले. गावात चित्रविचित्र चर्चा होऊ लागल्या. कोणी म्हणे माळावरच्या रानात भूतखेता आहेत, आत्मा आहेत. चावडीवर याविषयी चर्चा रंगू लागल्या. गावात जखूबाबा राहायचा. त्याचे झोपडीवजा घर वेशीपासून अलीकडे थोड्या अंतरावर होते. गावात त्याला सगळे घाबरून राहत असत. तसेच गावातील विचित्र प्रकारच्या अडचणी त्याच्या खऱ्या खोट्या विद्येने दूर करीत असे. त्यातून मिळणाऱ्या पैशाने त्याचा उदरनिर्वाह चालत असे. त्या दिवशी रात्री जखूबाबा त्याच्या घरात बसला होता. घराचे दार उघडेच होते. जखूबाबा दारासमोरच बसला होता. दारात कोणीतरी आले होते. त्याने हाताने खून करत आत येण्यास सांगितले. तसे ते जोडपे आत येऊन जखूबाबासमोर येऊन बसले. जखूबाबाचे मंत्रोच्चार सुरूच होते. काही वेळ गेल्यानंतर 2 बळी पाडले आहेत, आणखी 2 बळीची गरज पडणार आहे. जखूबाबा बोलला. जखूबा लय जोखीम आहे त्यात, आणि आता पोलीस गस्तीवर असतात. गावकरी सावध झाल्यात. तू सांगितल्याप्रमाणे 2 बळी दिल्यात. कधी गावणार गुप्तधन? समोरील व्यक्ती बोलली. जास्त शानपण करू नकोस, जखूबाबा ओरडला. मी सांगतो या त्याप्रमाणे करा. अरे त्यात तुमचाच फायदा आहे, आणि नाही केलं तर काय होईल तुम्हाला चांगलंच माहीत आहे. एकदा सुरू केलेलं काम असं अर्ध सोडता याचं नाही. जखूबाबा तिरसटासारखा बोलत होता. झोपडीत चाललेल्या त्या अघोरी चर्चेत भंग पडला. तो बाहेरील कलशाच्या आवाजाने. आवाज खिडकीजवळून आला होता. सर्वांनी तिकडे पाहिले. एक लहान मुलगा तिथे उभा राहून सर्व ऐकत होता. तो बबन्या होता. आपण पाहिले गेलोय हे कळताच बबन्या तेथून पळत सुटला. ते जोडपे लगबगीने उठून जखूबाबाच्या झोपडीतून बाहेर निघून गेले.